विधानसभा मतदार यादीची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी मतदार यादीचे पुनर्निरीक्षण अंतर्गत नेमणूक केलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO यांची सेवाग्राम सर्कलमध्ये सतत बदल होत असल्यामुळे आम्ही सेवाग्राम सर्कलचे बांधव यांनी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य वर्धा यांना दिनांक 29 एप्रिल 2026ला निवेदन देण्यात आलेलं आहे की जे BLOचे सतत बदल होत आहे आणि जे नागरिकांना जे त्रास होत आहे या उष्णघातामध्ये सुद्धा त्रास होत आहे, त्याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे जे सतत बदल होत आहे त्यांना थांबवावं आणि SIR अंतर्गत जे मॅपिंग नागरिकांना करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित करता आलं पाहिजे, त्याकरिता तुम्ही व्यवस्थापन करावं या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आतापर्यंत BLOची सतत 5-6दा बदल झालेला आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. यासंबंधी निवेदन दिलेले आहे आणि उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला हमी दिलेली आहे की यानंतर असं होणार नाही आणि मी देवळी विधानसभा अंतर्गत येणारे तहसीलदार यांना हे निवेदन ट्रान्सफर करतो आहे आणि तुमची व्यवस्था करून देतो आहे. या संदर्भात त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे. धन्यवाद. आणि आणखी एक मी सेवाग्रामच्या सर्व नागरिकांना, मुस्लिम बांधवांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी BLOपर्यंत स्वतःहून पोहोचून आपलं मॅपिंग करून घेण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी, कारण त्यांच्याकडे BLOकडे सुद्धा अन्य काम असल्यामुळे ते तुमच्यापर्यंत येणार नाही, तर आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल आणि आपलं मॅपिंग स्वतःहून करून घ्यावं लागेल. जर मतदार यादीतून जर नाव वगळलं गेलं तर त्याला स्वतः आम्ही जबाबदार राहू. करिता सर्व सेवाग्रामच्या बांधवांनी SIR अंतर्गत मतदार यादीमध्ये 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असल्यास मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.